आपल्या पृथ्वीवर झाडांचे खूप प्रकार बघायला मिळतात. काही फुलांची झाडं असतात, तर काही पाण्यात उगवणारी झाडं असतात. काही वाळवंटात उगवतात, जिथे पाण्याची खूप कमतरता असते, तर काही जंगलामध्ये उगवतात. काही झाडं असतात जी बर्फामध्ये उगवतात. काही झाडं खूप लहान असतात जी दिसत नाही, तर काही इतके विशाल असतात जी लांबून सुद्धा दिसतात. झाडांसारखं प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता असते. काही प्राणी इतके लहान असतात जे मायक्रोस्कोपनी बघायला लागतात, तर काही खूप मोठे असतात. काही प्राणी असे असतात ज्यांना वर्टिब्रेट्स म्हणतात, ज्यांना पाठीचा कणा असतो, तर काही प्राण्यांना पाठीचा कणा नसतो, त्यांना इनवर्टिब्रेट्स म्हणतात. काही प्राणी पाण्यामध्ये पोहतात, तर काही आकाशात उडतात. काही सरपटणारे प्राणी असतात, तर काही आकाशात उडतात. ह्या सगळ्या प्राण्यांचे व झाडांचे प्रकार पाहून एकच प्रश्न मनात येतो की ही विविधता आली कुठून? आणि फ्रेंड्स, हेच शिकण्यासाठी आज आपण शिकणार आहोत 7th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर, द लिव्हिंग वर्ल्ड. कम टू पार्ट 2 ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत द लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सो फ्रेंड्स, आपण या चॅनलवर तुमचे सायन्सचे चॅप्टर शिकणार आहात इन मराठी. ओके, आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू इन डिटेल इन मराठी. सो इफ यू हॅव एनी डाउट्स, प्लीज mention it in the comment section. Okay, and I request you to please sit with your textbook and a pencil. Okay, let's start. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल, या पृथ्वीवरती खूप सारे प्लांट्स आहेत जे वेगवेगळ्या रिजन मध्ये ग्रो करतात, आणि तशीच व्हरायटी एनिमल्स मध्ये सुद्धा आहे. सो टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न इन डिटेल अबाउट दीज प्लांट्स अँड एनिमल्स. ओके, can you tell, are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? Can you elaborate on the differences between the two? तर काश्मीर आणि राजस्थान हे दोन्ही वेगवेगळे रिजन्स आहेत. काश्मीर इज अ स्नो रिजन अँड राजस्थान इज अ डेझर्ट रिजन. देन ऑब्व्हियसली तिकडे जे प्लांट्स आणि अॅनिमल्स ग्रो होणार त्यांच्यामध्ये डिफरन्सेस असणारच. ओके, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड deodar flourish in snowy region like Kashmir. However, in the desert of Rajasthan, plants like cactus and akakai, that is babool, are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason for these differences? ठीक आहे, तर स्नो रिजन मध्ये तुम्हाला जे कोनिकल ट्रीज आहेत जसे पाईन आणि डिओडार सापडणार, अँड इन राजस्थान यू विल फाइंड कॅक्टस ज्यांना थॉर्न्स असतात. ओके, थॉर्नी बुशेस, श्रब्स. आणि जर काश्मीरमध्ये गेला देन यू विल बी एबल टू फाइंड ऑफ द स्नो अॅनिमल्स विच आर फरी. आणि जर तुम्ही डेझर्ट रिजन मध्ये गेला तर तुम्हाला कॅमल सापडणार. सो वाय इज इट दॅट? ओके, द रिझन इज अडॅप्टेशन. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism. ठीक आहे, ग्रॅज्युअल म्हणजे स्लोली, कंटिन्युअसली. ओके, इट अकर्स इन एव्हरी बॉडी पार्ट. आपल्या नाकापासून डोळे, हात, पाय सगळ्यामध्ये चेंजेस होतात ऍज पर द सराउंडिंग्स, बिकॉज वी ट्राय टू adjust in the surrounding. Such changes are called adaptation. They take place over a long period of time. Okay. Adaptation in aquatic plants. Aquatic म्हणजे पाण्यात उगवणारे. Okay. So if you see a lotus, okay, if you see a lotus, you can see the roots in the sand, in the soil, and the lotus is floating on the water. तर some aquatic plants are firmly rooted in the soil. Firmly म्हणजे त्यांची मुळं घट्ट आहेत soil मध्ये, and the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. तर त्यांचे जे स्टेम्प आहेत, ठीक आहे, जे फांदे आहेत ते पाण्याच्या आत आहेत, आणि जे लीव्स आहेत ते फ्लोट होतात. हे बघा असे. ओके, however some plants are entirely afloat. काही प्लांट्स आहेत जे पूर्ण फ्लोटच होतात. हे जसे लहान लहान प्लांट्स तुम्ही बघू शकता, त्यांचे रूट्स पण एकदम लहान असतात, टायनी रूट्स, सो दॅट हेल्प्स देम टू फ्लोट. Their roots are not anchored in the soil. ते सॉइलला टच नाही करत. ओके, the surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Waxy layer, wax म्हणजे जे मेणबत्ती असते त्याचं कसं फील असतं, त्याच्यावर पाणी थांबत नाही, तसं सेम या लोटस लीफच्या सरफेस वरती असतं, पाणी थांबत नाही. Leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon. एकदम पातळ असतात, ते हलके असतात, त्याच्यामुळे ते फ्लोट करतात. ओके,
This shape helps them to withstand fast current of water. जेव्हा पाणी खूप फ्लो होतं त्याचा प्रभाव ते सहन करू शकतात. ओके. आणि जे लोटस असतं त्याचे स्टेम्स हॉलो असतात. हॉलो म्हणजे हे जे तुम्हाला डॉट डॉट दिसत आहेत, जर तुम्ही एखादा लोटसचा स्टेम घेऊन टाकलात ना तर तुम्हाला असे पाईप कसा असतो आपला त्याच्यातून हवा जाते तसे तुम्हाला एअर स्पेसेस दिसतील. त्याच्यामुळे लोटस फ्लोट होतं पाण्यामध्ये. ओके, बिकॉज ऑफ दोज एअर स्पेसेस. तो इकडे ना 3 क्वेश्चन्स दिले तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. Why does water trickle off lotus leaf? Okay. The answer is the surface of leaf is covered with waxy layer. So water trickles off the leaf. Okay. Second question. Why don't the leaf of these plants rot in water? Rot म्हणजे सडणं. Okay. का सडत नाही त्यांचे leaves? Because the leaves are thin and slender like ribbon. So they float on the water. This shape helps them to withstand fast current of water. So they float on the water, so they do not rot in water. ठीक है? ते float होतात त्यामुळे ते सडत नाही. Next, why are these roots short and fibrous? The fibrous and short roots help the aquatic plants to float. Therefore, they are short and fibrous. Okay. Let's go to the next variety. So we are here to learn adaptation in desert plants. Okay. तर जर डेझर्ट तुम्ही बघाल तर तिकडे तुम्हाला वाळू दिसेल. ओके, आणि हे प्लांट्स दिसतील. डेझर्ट मध्ये जास्त ट्रीज ग्रो नाही करत बिकॉज दे नीड वॉटर अँड डेझर्ट देर इज नो वॉटर. ठीक आहे. लेट्स गो and watch in detail. Take two potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags closely. आता ह्याच्यात एक्सपेरिमेंट केलाय. एक डेझर्ट प्लांट घेतला आणि एक नॉर्मल. ठीक आहे. दोघांच्या फांद्यांना पिशवी बांधली आहे आणि ते सकाळी नेऊन सनच्या खाली ठेवायचं बिलो द सनलाइट. ओके. वेन यू ब्रिंग इट ॲट होम इन द आफ्टरनून, जेव्हा तुम्ही संध्याकाळी आणाल घरी, ठीक आहे, तर तुम्ही बघाल की ज्याला लिव्स होते, जे नॉर्मल प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये पाणी कलेक्ट होतं. कारण लिव्स जेवण बनवतात पूर्ण झाडासाठी, तर त्यांच्यामध्ये मॉइश्चर असतं. बट जर तुम्ही कॅक्टसला बांधून बघाल ना तर त्याच्यातून पाणी येणार नाही बिकॉज त्यांना थिक असतात. त्यांचे जे लिव्स असतात ना ते थॉर्न मध्ये मॉडिफाय होतात. थॉर्न म्हणजे काय? काटे. तर काटे काय इव्हॅपोरेट होत नाही पाण्यामध्ये, म्हणजे पाणी जात नाही काट्यांमधलं. आणि जे स्टेम्स असतात हे डेझर्ट प्लांट्सचे ते फ्लेशी असतात कारण स्टेम्स फूड बनवतात. आपल्या इकडे नॉर्मली जे प्लांट्स आहेत त्याचे लिव्स फूड बनवतात जेवण. ठीक आहे. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लिव्स. ठीक आहे. फोटोसिंथेसिस तो प्रयोग आहे जो झाडं करतात आपल्यामध्ये, ज्याच्याने ते लोक फूड बनवू शकतात पूर्ण झाडाला सपोर्ट करण्यासाठी. Their roots penetrate deep in the soil and some roots spread away into the soil in search of water. काही रूट्स एकदम खाली डीप जातात खोलपर्यंत आणि काही पसरट होतात. का? तर पाणी शोधायला. ओके. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स. जर तुम्ही कॅक्टसला हात लावाल तर तुम्हाला असं पावडरी लागणार. का? कारण त्यांचं सबस्टन्स असं वॅक्सी आहे. ओके. इन डिटेल अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नो रिजन. तर स्नो रिजन मध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला ते पूर्ण बर्फाने कव्हर केलेलं दिसेल. तर तिकडे ट्रीज जे असतात ते कोनिकल शेप मध्ये असतात. कोनिकल शेप म्हणजे जे आईस्क्रीम कोन असतात त्याच्या शेप मध्ये. ओके. ऍक्च्युली त्याचा मेन रिझन काय आहे ते आपण बघूया. In what way are sloping branches useful to plants in snow region? So, plants in snow region mainly include conifers. Conifer म्हणजे cone shaped, like deodar and pine. These trees are conical in shape due to their sloping branches. त्यांचे branches असे खालच्या बाजूला वळलेले असतात ना, त्यामुळे तो cone shape येतो. Okay. In heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating. Accumulating म्हणजे जमा होणं. On the trees and the thick bark. Bark म्हणजे हे जे मधलं आहे. This is called bark. Okay. Thick bark helps the tree to withstand the cold. Okay. Next, let's see the adaptation of plants in forest region. ठीक आहे. तर फॉरेस्ट मध्ये आपल्याला नदी मिळते, तिकडे जंगल असतं, झाडं असतात, त्यामुळे तिथे पाण्याची किंवा फूडची कमतरता नसते. ओके. So adaptation in plants of forest region. A variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. ठीक आहे. व्हरायटी असते तिकडे. These plants compete amongst
amongst themselves for sunlight. Compete म्हणजे ते लोक भांडतात. या करेक्ट. दॅट इज ऍक्च्युअली कसं असतं, ते डेन्स असतं. फॉरेस्ट मध्ये खूप झाडं असतात, तर प्रत्येक झाडाला सनलाईटची गरज असते. त्यामुळे ते सनलाईट जिथून येतं त्या दिशेत वाढत जातं. म्हणून जे फॉरेस्ट मधले ट्रीज आहेत ते खूप उंच असतात. ओके. अँड यू कॅन फाइंड ओव्हर युअर श्रब्स, जे एकदम लहान झाड असतात ते सुद्धा. आणि मग क्लाइंबर्स. क्लाइंबर्स म्हणजे जे झाडावरती जे वेली चढतात ना, त्याला आपण क्लाइंबर्स बोलतो. ओके. Hence the trees grow tall to get sunlight, and the climbers and vines grow to great height with the support of the tree. म्हणजे जेवढं उंच ते झाड असणार तेवढे उंच ते क्लाइंबर्स असतील, जे वेली असणार ते. ओके. Spring like tendrils on the stem of these climbers is an example of adaptation. Tendrils म्हणजे जर तुम्ही एखादी वेल बघितली तर त्यांना अशी स्प्रिंग सारखे गोल गोल येलो कलरच असतात. ओके. तर ते त्यांना सपोर्ट करतात. जर तुम्ही मनी प्लांट लावलात आणि एखादा धागा लावून गोल शेप मध्ये केलात, तर ते मनी प्लांट सुद्धा असं गोल शेप मध्ये ग्रो होणार आणि त्याला असे बारीक बारीक रूट सुद्धा येणार. ओके. सो यू कॅन डू दिस एक्सपेरिमेंट ॲट होम ऑल्सो. Let's go and see adaptation in grasslands. Plants of grasslands. ठीक आहे. तर जिकडे grasslands असतात तिथे bushes and grass are found in the grasslands. उंच ट्रीज नसतात, bushes असतात, लहान लहान झाडं आणि grass. Fibrous roots of grasses prevent soil erosion. Fibrous roots म्हणजे जे thick roots आहेत, किंवा हे बटाटा, कंदमुळं जेवढे पण आहेत ते जमिनीत जाऊन जमीन पकडतात. त्यामुळे सॉइल इरोजन म्हणजे जे धसतं ना जमीन, तसं होत नाही बिकॉज ऑफ दीज प्लांट्स. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. ठीक आहे. इक्वेटोरियल म्हणजे ग्रासलँड रिजन आर डेन्स म्हणजे पूर्ण भरलेलं असतं. ओके. Animals like tiger, elephant, deer can remain hidden in these grasses. ते grasses खूप उंच असतात, त्याच्यात animals लपू शकतात. However, grasses in cold region are short. Cold region जिकडे थंडी असते तिकडे grasses जास्त ग्रो नाही होत. ओके. कारण तिकडे सूर्यप्रकाश कमी असतो ना, म्हणून. Animals like rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly region as well as plains. Okay. Observe and discuss. Observe and note down the adaptation in the part of plants like potato, groundnut, yam. तर जेवढे पण प्लांट्स आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा अँड डिस्कस करा की त्याच्यात काय काय वेगवेगळे काय व्हेरायटी आहे त्या प्लांट्स मध्ये. ओके. तर हे ग्रासलँडचा फोटो लावला मी फॉर यू टू अंडरस्टँड. बघून तुम्हाला कळेल की आपला नेक्स्ट व्हेरायटी काय आहे. सो दिस इज अडॅप्टेशन इन इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. ठीक आहे. आता हे प्लांट्स असे आहेत जे स्वतःचं जेवण बनवू शकत नाही, त्यामुळे ते दुसऱ्यांवरती ग्रो होऊन ते खातात, त्यांचा मॉइश्चर, न्यूट्रिएंट्स ऑब्झर्व करतात. आता हे जे ब्रेड आहे ह्याच्यावरती हे जे जमलं आहे ना, दिस इज कॉल्ड फंगस. ओके. म्हणजे बुरशी मराठी भाषेत. तर बुरशी केव्हा येते, जेव्हा आपण खूप दिवस ठेवतो मग ती बुरशी यायला लागते, आणि बुरशी ही ब्रेड आहे ना, ब्रेडचेच न्यूट्रिएंट्स आणि फूड खाते आणि त्याच्यावरती अजून पसरत जाते. कारण ती फोटोसिंथेसिस करू नाही शकत, खूप लहान असते, त्यामुळे ती दुसऱ्यांवरती डिपेंडेंट असते. ओके. आता हे आहे प्लांट व्हीनस ट्रॅप. तर हे असं उघडं असतं. ओके. लीफ सारखं उघडं असतं आणि त्याच्यात आहे ना थोडासा स्टिकी सबस्टन्स असतं, चिकट द्रव्य असतं, पण ते गोड असतं. तर इन्सेक्ट्स येतात त्याच्यावरती बसायला, ते गोड द्रव्य खायला, आणि हे मग पकडतात त्यांना ट्रॅप. सेम वे मध्ये हे पण आहे. हे एक पिच्चर प्लांट आहे. हे असं ट्यूब असते गोल आणि ह्याच्यात सुद्धा ते स्टिकी सबस्टन्स असतं. इन्सेक्ट्स त्याच्या आत जातात खायला, जे माशा, किडे आणि असतात ते. मग हे वरतून बंद करतं आणि त्यांना ते हळू करून त्यांचे गॅसेस, त्यांचे न्यूट्रिएंट सगळं सोक करून घेतं. सो लेट्स स्टडी इन डिटेल अबाउट दीज प्लांट्स. ओके.
Adaptation for ingestion of plants. Food in plants. Most of these plants are anchored in the ground and are autotrophic. Autotrophic म्हणजे जे स्वतःचं जेवण बनवू नाही शकत. However, plants like dodder are parasitic. Parasitic म्हणजे किडे खाणारे. The plant bodies of dodder consist of yellow wire-like stems. It is leafless and cannot perform photosynthesis. आता हा फोटो आहे, हे काय आहे? कासकटा. ओके, तर हे असे वायर असतात. हे झाड नाही आहे, हे फक्त असे वायर असतात स्प्रिंग लाईक. हे झाडावरती उगवतात आणि झाडाचेच न्यूट्रिएंट्स हे लोक खातात आणि अजून मोठे होतात. का? However, it has pastoral म्हणजे sucking roots असतात for absorbing nutrients from the host plant. म्हणजे जिथे ते ग्रो होतात तिथेच त्याच प्लांटचा ते लोक न्यूट्रिएंट्स खेचून घेतात त्यांच्या या रूट्समुळे. These roots penetrate upon the conducting vessel of the host plant to absorb food and water. Okay. Fungi. Fungi मी तुम्हाला दाखवलं. Fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. ते जेवण बनवू नाही शकत. मग ते फायबर त्यांच्या रूट्सनी ऍब्सॉर्ब करतात. ओके. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. ओके, तर ह्या प्लांट्सला नायट्रोजन, फॉस्फरस हे सगळं भेटत नाही. मग ते कोणाकडून घेतात? इन्सेक्ट्स मधून घेतात. ओके, दॅट इज एक्सप्लेन्ड ओव्हर हियर. Adaptation was seen in these plants which serve to attract insects and hold them captive. तर ह्यांची जी माती असेल ना त्याच्यात नसणार नायट्रोजन, फॉस्फरस, त्यामुळे ते बाहेरून घेतात. तर हे सुद्धा एक अडॅप्टेशन आहे प्लांट्स मध्ये. ओके, हे एक झाड आहे ज्याच्यावरती हे कासकटा आहे ना, हे पूर्ण त्याच्यावर ग्रो झालंय बघा. ते झाड दिसतच नाहीये, पूर्ण तेच दिसतंय बिकॉज इट हॅज अब्सॉर्ब्ड द ऑल द फूड फ्रॉम द प्लांट आणि ते पसरलंय त्या झाडावर. ठीक आहे, हे तुम्हाला जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल कोकण किंवा कोणत्या फॉरेस्टच्या बाजूने तर तुम्हाला असे प्लांट्स दिसतील.